नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 8990 BA ग्रुपची पावसाळी सहल ऐतिहासिक महालमेरा डोंगरावर। महालमेरा पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, शासनाकडे मागणी। स्वामी विवेकानंद आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज पेणची 1989-90 BA बॅचची मित्रमैत्रिणी कॉलेज संपल्यानंतर सन 2019 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 28 वर्षांनी एकत्र भेटले। तेव्हापासून गेली 7 वर्षे या मैत्री परिवाराचे वर्षातून एकदा स्नेहसंमेलन व एकदा पावसाळी पिकनिक आयोजित करण्यात येते। भूतकाळातील कॉलेजचे मंतरलेले दिवस पुन्हा एकदा नव्याने जगण्यासाठी, गोड आठवणी ताज्या करण्यासाठी प्रत्येकाच्या वाटा दिशा वेगळ्या, तरीही ठरवलेल्या दिवशी ही मित्रमैत्रिणींची टोळी जमते व मनमुराद आनंद लुटत असते। बुधवार दिनांक 2 जुलै रोजी महालमेरा व्याघ्रेश्वर येथे शिवकालीन ऐतिहासिक मंदिर श्री क्षेत्र व्याघ्रेश्वर येथील निसर्गरम्य ठिकाणी या BA 8990 ग्रुपची पावसाळी पिकनिक आयोजित करण्यात आली होती। महालमेरा डोंगरावरील श्री क्षेत्र व्याघ्रेश्वर हे शिवकालीन शिवमंदिर आहे। या मंदिराचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरतचा खजिना लुटला त्यावेळी ते कल्याण मार्गे आले व येताना महालमेरा डोंगरावरून आले व तिथून तो खजिना रायगडावर गेला होता, असे हे शिवकालीन शिवमंदिर आहे। त्याचप्रमाणे येथील डोंगर रानात मिरी, कोकम मिळत असे। नैसर्गिकरित्या उगवलेली मिरी मिळत असल्याने या डोंगराला महालमेरा असे संबोधले जाते। आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की या डोंगरात वाघांचा वावर होत असे। एका भव्य शिळेजवळ वाघ येत असे, ती शिळा अजूनही या परिसरात आहे, त्यामुळे हे ठिकाण व्याघ्रेश्वर नावाने ओळखले जाते। अशा या नयनरम्य निसर्गाचे विहंगम दृश्य सर्वांनी आपल्या डोळ्यात टिपले। येथील धबधब्याच्या विस्तृत प्रवाहाखाली सर्वांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला। ग्रुपकडून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला। दुपारी स्वादिष्ट जेवणानंतर सर्वांनी आपल्या परतीच्या प्रवासासाठी मार्गक्रमण केले। अशी ही उत्साही पिकनिक यशस्वी होण्यासाठी उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींनी विशेष योगदान दिले। अशा या भटकंतीमधून एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनात येत आहे की अशा या निसर्ग देणगी असलेल्या महालमेरा व्याघ्रेश्वर या ऐतिहासिक शिवमंदिराकडे जाण्यासाठीचे रस्ते, मंदिराचा विस्तार, मंदिराचे पावित्र्य सुशोभीकरण शासनाकडून करण्यात आले तर या ऐतिहासिक शिवकालीन मंदिराचे जतन होईल आणि महालमेरा व्याघ्रेश्वर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले तर येथील आदिवासी वाडी वस्तीला, स्थानिक रहिवासियांना रोजगार मिळेल, त्यांना उद्योगधंदे टाकण्यासाठीची संधी मिळेल। पेण तालुक्यातील हे मिनी माथेरान आहे। पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग आणि पर्यटकांना खुणावणारे सुंदर धबधबे येथे आहेत। त्यामुळे BA 8990 या ग्रुपकडून शासनाकडे मागणी केली आहे की महालमेरा डोंगर रायगडमधील पेण तालुक्यातील हे ठिकाण एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे व येथे सोयी सुविधा होण्यासाठी शासनाने लक्ष केंद्रित करावे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण। Hey,